दादानं तुमची शेळी समजा एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी चारा खात नसेल, क्लिअर उभारली बरं का, तुम्हाला काहीच कळलं नाही, समजा तुमच्याकडं डॉक्टर नाही आहे किंवा तुम्हाला त्या शेळीतलं काहीच कळलं नाही गेलं, तिला ताप आली का पोट दुखायले, तुम्हाला काहीच कळत नाही, अजिबात चिंता करू नका. डॉक्टर येईपर्यंत फक्त हा इलाज करा, मी सांगतोय ती बरं का. काय करा, समजा तुम्हाला वाटतं हिचं पोट बी दुखायले ते बी तुम्हाला कळलं नाही किंवा ताप आली ते बी तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही संभ्रमात, आणि शेळी एकदम रवंत न करता, चारा न खाता, खुराक बी खात नाही, एका कडाला उभी आहे, असं तुमच्या निदर्शनास आहे. कधी कधी काय होतं आहे बघा, शेळीचं जर काही दुखाय जर लागलं ना, शेळी तिच्या कळपापासून एखाद्या कोपऱ्यामध्ये उभा राहते बरं का, एका कोपरा धरून उभा राहते आणि तेही रवंत न करता एकदम स्तब्ध उभा राहते, काहीच न करता, केस उभे राहिलेले असतात. शेपूट तिचं कधी लक्ष करायचं, तिच्या पाठीच्या वर नसतंय. जी आजारी शेळी का नाही, तिचं शेपूट पाठीच्या वर नसतंय, पाठीच्या समांतर, म्हणजे आपण शेपूट पाळलं म्हणतो त्याला बरं का. एवढे जर लक्षणं असतील तर बाकी काहीच करायचं नाही. तुम्हाला सांगतो, आपल्या शेतामध्ये लिंबू असते का नाही, लिंबू आपण लिंबू खाण्यात वापरतो बघा, ते लिंबू जर पिल्लू असेल तर अर्धा भाग, पिल्लू असेल तर अर्धा भाग आणि शेळी असेल तर एक लिंबू मोठं, त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. हे लिंबू फक्त पाण्यामध्ये पिळा, पाण्यामध्ये पिळा आणि त्याच्यामध्ये टाकू वाटला तर थोडा, असला शेतामध्ये तर थोडा सोडा टाका बरं का, असला तर एक थोडा चिमूटभर सोडा, एवढं टाका आणि त्या शेळीला फक्त डॉक्टर येईपर्यंत एकदा किंवा दोनदा पाजा. तिला काही असू द्या बरं का, ते शेळी त्या ठिकाणी तिची ह्युमिनिटी पॉवर चांगली होऊन डॉक्टर येईपर्यंत तरी तग धरल. तिचं पोट दुखू द्या तरी रिलीफ होईल, थोडीफार ताप असेल तरी रिलीफ होईल, तिचं पोट फुगलं असेल तरी रिलीफ होईल, पण डॉक्टर येईपर्यंत ती शेळी थोडंसं तिची ह्युमिनिटी पॉवर चांगली धरून राहील. तर मंडळी, हा इलाज तुम्हाला जर चांगला वाटत असेल ना, तर कृपा करून ह्या व्हिडिओला लाईक करा, एखाद्याला वाटलं शेअर करू वाटतं शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका. तर मंडळी, थांबतो ह्याच ठिकाणी, तोपर्यंत जय हिंद.